शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नसल्याने तसेच नेट परीक्षेच्या पेपर फुटीमुळे काँग्रेसने आज सासवड शहरामध्ये आंदोलन केलेलं आहे। हे निषेध आंदोलन सासवड मधील जो चौक आहे येथे करण्यात आलेला आहे। काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, यांनी गयामध्ये कांद्याच्या माळा देखील घातलेल्या आहेत आणि सरकारचा यावेळी निषेध केलेला आहे। आपल्यासोबत काही काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत। काय सांगाल? खरं तर आज या सरकारच्या विरोधात तुम्ही आंदोलन करताय, काँग्रेस कांद्याला भाव मिळावा यासाठी आंदोलन करताय। दुर्दैवानं या देशामध्ये आपल्याला सातत्यानं शेतकऱ्यांच्या संदर्भात आंदोलन करावं लागतंय। ही खरं खेदाची गोष्ट आहे। शेतकऱ्याच्या कांद्याला अतिशय कमी बाजारभाव की त्याला परवडत नाही अशा ह्याच्यामध्ये शेतकऱ्याला ते विकावं लागतंय। त्यांनी केलेले वर्षभराचे कष्ट वाया जातात आणि त्या दृष्टीनं आमची मागणी फक्त आहे की उत्पादनाच्या याच्यावर आधारित असं बाजारभाव मिळाले पाहिजेत। निर्यात असेल तर निर्यात दिली पाहिजे। बंद निर्यात केली तर त्यावेळेस खऱ्या अर्थानं तो देश ते गिऱ्हाईक सरकारने पण 12.35 दर निश्चित केलेला आहे। हे केव्हा केलेत? हे आत्ता केलेत। सगळं शेतकऱ्याचं वाटोळ झाल्यानंतर केलेत। नाफेड सारखी संस्था ज्यावेळेस खरेदी करते तेव्हा सुरुवातीपासून केली तर त्यावेळेस व्यापाऱ्यांचं सुद्धा एक वचक राहील की कुणी नाही केली तर नाफेड घेऊ शकतं। पण तशी व्यवस्था सातत्यानं कधी करत नाही। कांदा प्रश्नावर निर्यात धोरण, धडसुरीचं निर्यात धोरण हे सरकारचं आहे। अशा दृष्टीनं या सरकारचा पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो। काय सांगाल? आज खरं तर हे आंदोलन होते शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव, शेतकऱ्यांच्या कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज पुरंदर येथे आंदोलन करण्यात येत आहे। सरकार येण्यापूर्वी भाजपच्या नेत्यांनी जाहीर केलं होतं की सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना 24 रुपयापर्यंत भाव देऊ, परंतु आज 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपयापर्यंत आमची मागणी 20 रुपयाच्या वरती शेतकऱ्यांना किलोला भाव मिळाला पाहिजे ही आमची प्रथम मागणी आहे। आणि आज मला सांगा, पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहेत, सगळी महागाई होत चाललेली आहे, परंतु बाकी शेतीला येणारा खर्च वाढलेला आहे, परंतु शेतीमधून येणारा उत्पन्नाचा जो मोबदला आहे तो वाढण्याचं नाव घेत नाही। अशा पद्धतीची ही दुटप्पी सरकार, भाजप सरकारचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो। नक्कीच नेट पेपर फुटी संदर्भात हे आंदोलन आहे। खरं तर आज कांद्याच्या भावासाठी तुम्ही मागणी करताय। एका बाजूला सरकारने आपले मंत्री आहेत, जे राज्यातील प्रमुख हे आहेत, त्यांना पंतप्रधान मोदी यांनी काटकसरीचे आदेश दिलेले आहेत। एका बाजूने सरकार व्यवस्थित गाडी करण्यासाठी देखील प्रयत्न करते, दुसऱ्या बाजूला तुम्ही जेव्हा मोदी सरकार या महाशक्तींच्या समोर नांगी टाकतं आणि कॉम्प्रोमाइजच्या भूमिकेत येतं, तेव्हा त्यांना आता महाशक्तींच्या समोर तर बोलता येत नाही आणि मग देशाच्या जनतेलाच त्या ठिकाणी त्या अशा पद्धतीचे जे सल्ले देणे सुचतंय। स्वातंत्र्योत्तर भारत हा काँग्रेसने घडवलेला आहे। एक काळ कृषी प्रधान असलेला देश, त्यावेळेला शेतकऱ्यांना तारण्याकरता केंद्र सरकारची नाफेड संस्था असायची, महाराष्ट्रात फेडरेशन असायचं आणि जेणेकरून हा कृषी बळीराजा जो आहे, जो अनेकांचा लाखोंचा पोशिंदा आहे, त्याला तारायचं काम काँग्रेस पक्षाने सदैव केलेलं आहे। त्यांनी सतत वारंवार निर्यात बंदी, आज कुवेत आणि अबुधाबी सारख्या अनेक देशात जेव्हा जेव्हा निर्यात बंदी झाली, एक काळ असा होता की कांद्याच्या बाबतीत भारत हे हक्काची बाजारपेठ होती। किती मागणी आहे आपली? कांद्याला मागणी किती आहे? 2000 रुपये क्विंटल नाफेडनी दर द्यावा या देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना। आणि तुम्ही एकीकडे खतावर जीएसटी लावता, फर्टिलायझरवर जीएसटी लावता, शेतीच्या अवजारांवर जीएसटी लावता, जे 60-70 वर्षात आजपर्यंत कधी झालेलं नाही। हे सरकार शेतकऱ्यांवर सूर उगवतंय। यांना जसं शेतकऱ्यांच्या कांद्या बरोबरच आपण नेट पेपर फुटी संदर्भात देखील मागणी करतो। नीटच्या म्हणजे आतापर्यंत 10 वर्षात साधारण 80 पेक्षा जास्त वेळा पेपर फुटी झालेली आहे सरकार, आणि यांच्या आशीर्वादानं मोठे मोठे क्लासेसचे लावतात। गरिबांना, सर्वसामान्य माणसाला शिक्षण यांना द्यायचं नाही, हीच यांची मानसिकता आहे, मनुवादी मानसिकता आहे। हे चातुर्वर्ण्य आणि वेगळ्या पद्धतीचं राजकारण हे सरकार देशावर थोपू पाहत आहे, परंतु या देशातील जनता आणि काँग्रेस पक्ष ते कधी यशस्वी होऊन देणार नाही। विद्यार्थ्यांच्या कष्टावर पाणी फिरण्याचं काम, आज 3 विद्यार्थ्यांच्या हत्या झाल्या, त्या आत्महत्या नव्हे तर त्या हत्या करण्याचं पाप या सरकारने केलेलं। काय भूमिका असणार आहे? खरं तर सरकारने 12.35 दर निश्चित केलेला आहे, परंतु आज हे आंदोलन होते, काय पुढील भूमिका असणार आहे?
पुढील भूमिका सरकारने जरी नाफेडच्या माध्यमातून 12 रुपये 35 पैसे क्विंटलचा रेट या ठिकाणी जाहीर केलेला असला तरी गेले अनेक वर्षापासून आपण पाहतोय की हा कांद्याचा सीझन आता संपत आलेला आहे आणि शेवटी शेतकऱ्यांच्या जखमीवरती मीठ चोळायचं काम या ठिकाणी सरकार करतं. ही गोष्ट अगोदरच व्हायला पाहिजे होती. कमीत कमी 2000 रुपये क्विंटल बाजारभाव कांद्याचं उत्पादन जानेवारी फेब्रुवारी पासून सुरू होतं आणि त्यावेळेस त्या उत्पादनाच्या माध्यमातून त्यावेळेस खरं शेतकऱ्यांच्या पदरामध्ये किंवा त्याच्या प्रपंचाला 2 रुपये मिळले असते. आज त्या ठिकाणी कांद्याचा सीझन संपत आलाय आणि आता तुम्ही त्या ठिकाणी नाफेडची घोषणा करता ही चुकीची आहे. त्यामुळे या गोष्टीच्या विरोधात मी या ठिकाणी पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करतो की आज लोकांचा कांदा गेला, लोकांनी पेरला, फेकून दिला, सडला आणि आज त्या ठिकाणी कांदा शिल्लक नाही, तुम्ही त्या ठिकाणी कांद्याची खरेदी करताय. ही खरोखर शेतकऱ्याच्या जखमीवरती मीठ चोळण्याची भूमिका सर. काय सांगाल थोडक्यात आंदोलन? आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य प्रदेशच्या आदेशानुसार पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीचे जे आज निषेध आंदोलन केलंय त्याचं मुख्य कारण आहे कांदा. ते 2023 साली या शासनाने नाफेडच्या माध्यमातून 24.5 रुपयांनी कांदा खरेदी केला. 2025 साली 26.5 रुपयांनी खरेदी केला आणि 2026 ला 26 रुपयांनी केला आणि 26 ला 13 रुपये 65 पैसे. ही कुठली किमया? आज तुम्ही बघा पेट्रोलचे दर वाढले. आज तुम्ही समोर कृषी भांडार आहे. पुढील भूमिका काय असणार आहे? आमची भूमिका एकच आहे, शेतकरी विरोधी. ही जे शासन शेतकरी विरोधी त्यांच्या विरोधात आंदोलन करायचं. शेतकऱ्यांसाठी जेवढं काय अंमल करता येईल तो करण्याचा आम्ही प्रयत्न. महत्वाचं एकच कारण आहे, आज तुम्ही दुकानात जा, सुपल्याचं पोतं 1300 नक्कीच रुपये. पुढील भूमिका ही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव मिळावा अशी असणार आहे आणि एकंदरीतच हे काँग्रेसचं शेतकरी आंदोलन चाललेलं आहे आणि हे आंदोलन मोठ्या प्रमाणात आम्ही शेतकऱ्यांना भाव मिळाल्याशिवाय थांबवणार नाही असं देखील जे शेतकरी आहेत, पदाधिकारी आहेत हे सांगताना पाहावयास मिळत आहे. दीपक कापरे, TV9 मराठी, पुरंदर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.